आशियाई देशात कोरोनाचं थैमान, रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ, कोरोनाची लस पुन्हा घ्यावी लागणार? कोरोनानं आशियाई देशात थैमान घातलंय. हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड, चीन या आशियाई देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते. सिंगापूरमध्ये JN1 व्हेरियंटचा नवीन व्हेरियंट LF7 आणि NB1.8 मोठ्या प्रमाणात पसरतोय. यात गंभीर बाब म्हणजे बूस्टर डोस घेतलेल्यांनाही कोरोनाची लागण होऊ लागली. त्यामुळे आता पुन्हा कोरोनाशी भिडण्यासाठी नव्यानं व्हॅक्सिन घ्यावं लागणार आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या कशी वाढत चालली आहे ते पाहूया. हाँगकाँग मार्च महिन्याच्या सुरुवातीला फक्त 33 रुग्णांची नोंद होती, तर मेच्या दुसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या तब्बल 1000 पोहोचली. सिंगापूरमध्ये 27 एप्रिलला 11,100 कोरोना रुग्ण होते. 3 मे रोजी रुग्णसंख्या तब्बल 14,200हून अधिक झाली. एका आठवड्यात रुग्णसंख्येत 30% वाढ झाली. सिंगापूर सरकारच्या म्हणण्यानुसार कोविड-19 लसीची इम्युनिटी हळूहळू कमी होत असल्यानं रुग्णसंख्या वाढते. त्यामुळे बूस्टर डोस घेणाऱ्यांनाही पुन्हा कोविड व्हॅक्सिन घेणं भाग पडणार आहे. हाँगकाँग सरकारनं तर कमकुवत इम्युनिटी पॉवर असणाऱ्यांना आणि हाय रिस्क असणाऱ्यांना 6 महिन्यातून एकदा कोविड व्हॅक्सिन घेण्याचा सल्ला दिलाय. त्यात भारतातही कोरोना रुग्ण सापडतायत. त्यामुळे नागरिकांना आणि आरोग्य यंत्रणेला सतर्क राहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.